नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. ठिकाणी कुबेर नगरीमध्ये जर आपण प्लॉट घेतला आणि या ठिकाणी जर आपण राहायला लागलो तर आपल्या आयुष्यातील 10 वर्ष वाढतील. आताच या ग्राहकांनी सांगितलेलं आहे. खरोखर या ठिकाणी आपण येऊन बघा, या ठिकाणी कशा प्रकारे वातावरण आहे. चिठ्ठीच्या काही तेवढं दूर नाही, 5 ते 7 किलोमीटर अंतर आहे. आणि विशेष म्हणजे नांदेड ते कंधार किंवा काही जण बिदर म्हणतात, या रोड म्हणजे उस्माननगर रोडवर लगतची ही प्लॉटिंग आहे. अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉटिंग आहे. या ठिकाणी आपण प्राध्यापक राठोड सरांची चर्चा करतात. सर, काय सांगणार? मोजे लोंढे सांगवी येथे आम्ही जो कुबेर नगरी नावाचा कन्सेप्ट सतीश शर्मा सरांचं आणि त्यांची टीम, निलेश सर, शर्मा आपले तोष्णीवाल सर आणि आम्ही सगळे इथं राबवत आहोत. आमची आज मित्रमंडळी इथं उपस्थित आहे. सर्वांचं मी स्वागत करतो. हा एक आगळा वेगळा प्लॉटिंगचा एरिया आम्ही इथं निवडलेला आहे, यासाठी की शहरापासून लगतच जवळपास 15 किलोमीटर इथून नांदेड पडतं. तरी पण बसस्टँड आणि जर इथून आपण नांदेडची बाउंड्री पाहिली तर 5 किलोमीटरवर आहे. आणि हा बिदर रोड आहे, उस्माननगर बिदर रोड. आणि भावी येणाऱ्या काळामध्ये रोड जरी रुंदीकरण झालं तरी पण ही जो प्लॉटिंग आहे ती थोडी रोडच्या लगत असल्यामुळं आणि आंतरिक भागात असल्यामुळं इथं जे प्रदूषणापासून मुक्त असं वातावरण आहे. जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की इथलं जर प्लॉट घेतला तर आपलं लाईफ 10 वर्षांना वाढेल. मागे आपण पहिला 2019-20च्या काळामध्ये कोरोना काळामध्ये पाहिलं आपण खूप एक वेगळ्या वातावरणात राहायची आपली इच्छा होती, पण आपल्याकडे घर नव्हते. जसं पुण्या मुंबईमध्ये मेट्रो सिटीमध्ये आज सेकंड घर म्हणजे एक दुसरं आपलं घर हवं, ज्या ठिकाणी आपण सॅटर्डे संडे असं एन्जॉय करू शकू, अशी कल्पना देखील इथं राबवता येईल. म्हणून नांदेड वासियांसाठी सतीश शर्मा सरांनी आणि आमच्या टीमनी हा जो कन्सेप्ट राबवलेला आहे याचा उपभोग घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जो 1 BHK आणि 2 BHK रो हाऊसचा कन्सेप्ट ची संकल्पना आज आम्ही आपल्या समोर आणलेली आहे. बऱ्याच लोकांना बांधकामाची सुविधा किंवा ते बांधू शकत नाही, त्यांचा वेळ व्यस्त असते, नोकरीचा काम असतो. तर त्या लोकांसाठी आणि मध्यमवर्गीयासाठी 21 लाखामध्ये 1 BHK आणि 27 लाखामध्ये 2 BHK असं आम्ही फ्लॅट रो हाऊस देत आहोत. अप टू स्काय त्यांचंच राहील ते. आणि 600 फुटामध्येच हे बांधकाम आम्ही स्वतः करून देणार आहोत. ही संकल्पना राबवल्यामुळं अनेक गोरगरिबांचा, सामान्य लोकांचा, नोकरीवाल्यांचा फायदा होईल. आणि इथं आम्ही एक इंटरनॅशनल स्कूल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना राबवणार आहोत. म्हणजे इथं एक 450 ते 500 लोक राहतील, म्हणजे 500 घरं होतील आणि त्या लोकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होतील. असं आम्ही एक म्हणजे प्रयत्न करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रयत्न सफल होईल. आपल्या आशीर्वादांची आम्ही अपेक्षा करतो. नमस्कार. मला वाटतं या ठिकाणी नांदेडचं मिनी नांदेड म्हणजे सिडको हाडको, आणि सिडको हाडकोचं जे कुबेर नगरी आहे ते मिनी कुबेर नगरी म्हणायला काय हरकत नाही. कदाचित सिडको हाडको परिसरामध्ये जो डेव्हलपिंग आहे, जो एरिया आहे, तसा एरिया नक्कीच या ठिकाणी होईल असं म्हणायला काय हरकत नाही. ही कुबेर नगरी राधे प्रॉपर्टी ब्रोकर अँड डेव्हलपर्स या ठिकाणी सतीश सुगणचंद्रजी शर्मा यांनी ही संकल्पना आणलेली आहे. आणि अतिशय त्यांचे जिथेही त्यांचे प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज, सर्व सुसुविधा असणारे त्या ठिकाणी सुविधा असलेले या ठिकाणी आहेत. मला वाटते 50 फुटाचा रोड आहे, मध्ये 50 फुटाचा रोड आहे. त्यानंतर रोड पासून जो आतमध्ये प्लॉटिंगला येतो तो देखील अतिशय चांगला 50 फुटाचा रोड या ठिकाणी टाकलेला आहे. सर, या रोड बद्दल आपल्याला काय वाटतं, जे रोड टाकले आहेत मध्ये? लेआउट म्हणजे कसं, आता शहराला लगत असल्यामुळे आम्हाला महानगरपालिका जरी नसेल, नगर म्हणजे ग्रामपंचायत जरी असेल, तरी पण आम्ही पुढच्या 100 वर्षाचा विचार करून मुख्य रस्ता जो आहे तो 50 फुटाचा ठेवला, एक आंतरिक रस्ता 50 फुटाचा ठेवला, मध्ये काही 40 फुटाचे आणि 30 फुटाचे रस्ते आहेत. आताच आम्ही आमचे निलेश सरांसोबत चर्चा करत होतो की ज्या लोकांनी पहिले बुकिंग केली ते खरंच खूप भाग्यवान ठरलेले आहेत. कारण इथं जे 50 फुटावरती ज्यांनी म्हणजे प्लॉट घेतलेत त्यांनी आज कुठलाही व्यवसाय सुरू करतो म्हटलं तर ते हायवे पासून खूप जवळ आहेत आणि शाळेपासून खूप जवळ आहेत, दवाखान्यापासून खूप जवळ आहेत. तर तसं तर प्रत्येकच जो कोणी इथं येईल राहायला तो भाग्यवान असेलच असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा करतो. मला वाटते नांदेड नंतर सिडको हाडको जे वसलं ते कैलासवासी डॉक्टर
शंकररावजी चव्हाण यांच्या कल्पनेतून वसला आणि या ठिकाणी आज सिडको हाडको परिसरामध्ये जेव्हा प्लॉटिंग किंवा जे घरं घेत होते त्या टाइमला प्रत्येकाला असं वाटत होतं की सिडको हाडको म्हणजे एक माळरान आहे, या ठिकाणी वसाड आहे, या ठिकाणी कोण येणार. सिडको हाडको परिसरामध्ये बऱ्याच रोडला चोऱ्या होत गेल्यात, परंतु या ठिकाणी आज सिडको हाडको ही एक आज चांगली सिटी बनलेली आहे. या ठिकाणी देखील तसाच प्रकार आहे. आज तुम्हाला जरी शहराच्या बाजूला वाटत असलं तरी काही दिवसाला ज्या प्रकारे सिडको हाडको आहे तसे या ठिकाणी मिनी सिडको हाडको नक्कीच होईल असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी कुबेर नगरीचे सर्व या ठिकाणी सतीश सुगणचंद्रजी शर्मा देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्या काय सांगणार सर आपल्या प्लॉटिंग विषयी? आज हमने कुबेर नगरी में 1 BHK और 2 BHK रो हाउसेज की लॉन्चिंग की है और उसकी बुकिंग शुरू की है। आज हमारे को यहाँ पे बहुत सारे कस्टमर्स आए और अच्छी बुकिंग मिली और हमारे मित्र परिवार के काफी मेंबर्स भी हमारे को शुभकामनाएं देने के लिए आए। मैं उन सभी का दिल से आभार व्यक्त करता हूँ, अभिनंदन करता हूँ। आज हमारे लिए बड़ी सौभाग्य की बात है कि कुबेर नगरी में जो हमने 1 BHK और 2 BHK रो हाउसेज की लॉन्चिंग की है उसमें हमारे लाडले जीजाजी श्री राजेश जी शिवरतन जी भुतड़ा जो जिला सचिव भारतीय जनता पार्टी जिला बुल्ढाना से है, वो ये प्रोग्राम में नारियल वड्डा करने के लिए आए। उनके साथ हमारी दीदी सो वनिता राजेश जी भुतड़ा उप नगराध्यक्ष देवलगांव राजा नगर परिषद से है, उनका भी हमारे को आशीर्वाद मिला। हम अपने आप को सौभाग्यशाली समझते हैं। और जो भी कस्टमर जिन्होंने प्लॉट्स रोज बुक किया, आज 1 BHK रोज हमने 600 फीट का प्लॉट है, 700 का बांधकाम है, जिसकी प्राइस 21,21,000 रुपए हमने रखी है। हमारे को बहुत रिस्पांस मिला है आज 1 BHK रोज का। और 2 BHK रोज की हमने 600 फीट का प्लॉट है और 1200 स्क्वायर फीट का बांधकाम है, उसका हमने प्राइस 27,51,000 रुपए रखा है। उसमें भी हमारे को काफी रिस्पांस मिला है और काफी बुकिंग मिली है। जो भी हमारे कस्टमर आज बुकिंग किए उनका मैं सबका दिल से आभार और अभिनंदन करता हूँ। थैंक्स। या ठिकाणी आणखी जर कोणी घेत असली रो हाऊस तर त्यांना काय सांगणार किंवा आणखी शिल्लक आहे त्या संपलेत रो हाऊस? नहीं, अभी हमारे पास रो हाउसेज 12 रो हाउसेज 1 BHK और 12 2 BHK की बुकिंग लेना है। उसमें से काफी बुक हुए हमारे, लेकिन 4-5 रो हाउस 1 BHK और 4-5 रो हाउसेज 2 BHK इसी प्राइस में हम बुक कर सकते हैं। अभी हमारे पास वैकेंसी है। सरासरी आपल्या प्लॉटिंग मध्ये प्लॉट किती आहेत, किती विकलेत आणि किती शिल्लक आहेत? रफली हमारे 26.5 एकड़ लेआउट में 450 प्लॉट गिरे हैं, उसमें से 130 से 40 प्लॉट बुक हो गए हमारे। और उसके बाद हमने रो हाउसेज के लिए 15 प्लॉट रिजर्व रखे हैं, तो हमारे बुकिंग अच्छी है। रो हाउसेज की भी अच्छा रिस्पांस मिला। आज हमारे पास रो हाउस भी बुक हुए 1 BHK और 2 BHK और प्लॉट्स भी काफी बुक हुए आज। जो ग्राहक यहाँ लेने को आने वाले उनके क्या बोलने वाले उसको? हमने आज जो भी बुकिंग ली है उन कस्टमर से हम ये बोलेंगे, उनको ऐसा बोलना चाहेंगे कि आपने जो भी लिया है डिसीजन इट्स वेरी गुड, क्योंकि फ्यूचर अच्छा है। यहाँ पे रिटर्न्स बहुत अच्छे मिलने वाले हैं। जब हमारे रोड, नाली, ड्रेनेज, कमान, कंपाउंड हो जाएंगी तो यहाँ के वारे न्यारे हो जाएंगे। यहाँ की पूरी जो भी ये आपको परिस्थिति दिख रही है पूरी बदल जाएंगी। एकदम ये धरती दुल्हन बन जाएंगी, एकदम दुल्हन के जैसे हम इसको सजा धजा लेंगे। उसको समय लगेगा, बड़ा प्रोजेक्ट है, लेकिन रिटर्न्स बहुत अच्छे रहेंगे। जिन्होंने भी प्लॉट्स बुक किया है हम उनका आभार व्यक्त करते हैं। नक्कीच या ठिकाणी आपण 30-40 वर्षाखाली पाहिलं की सिडको हाडको देखील हे रानमाळ होतं, परंतु या ठिकाणी आज नवीन नवरीसारखी या ठिकाणी सिडको हाडको वसलेला आहे. गजबजून सिडको हाडको वस्ती गेलेली आहे, त्या ठिकाणी देखील जागा नाहीत. आणि या ठिकाणी आज काही दिवसामध्ये लोंढी सांगवी परिसरामध्ये जी असलेली कुबेर नगरी आहे ते देखील हे दृश्य आपल्याला असंच बघायला मिळेल असं मला वाटत आहे. तेव्हा नक्कीच या ठिकाणी आपण कुबेर नगरीमध्ये यावं व आपला प्लॉट बुक करावा आणि जे रो हाऊस आहेत ते देखील बुक करावे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.